ग्रामीण भागातले तरुण रोजगारासाठी शहराकडे धावत आहेत आणि गावं ओस पडत चालली आहेत अशी तक्रार आपण नेहमीच ऐकतो. मात्र गावात केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतर अनेकांसाठीही रोजगार उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवून त्या दृष्टीनं काम करणारी वेगळ्या विचारांची माणसंही पाहायला मिळतात. आजच्या या भागात संदीप प्रभाकर नलावडे या अशाच एका उत्साही तरुण उद्योजकाच्या यशाची कहाणी आपण बघणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बाजार सावंगी या गावात संदीप नलावडे यांनी आदर्श डेअरी प्रकल्पाची सुरुवात केली. बघता बघता गेल्या काही वर्षात या कंपनीच्या वेगवेगळ्या उत्पादनांनी ग्राहकांच्या घरात आणि मनातही महत्त्वाचं स्थान मिळवलं. छोट्या स्तरापासून सुरुवात करून अत्यंत मेहनत करून संदीप नलावडे यांनी यशाचा मोठा टप्पा गाठला. त्यांच्या व्यवसायाचा हा यशस्वी प्रवास आपण आज त्यांच्याचकडून समजून घेऊया. नमस्कार, मी संदीप प्रभाकर नलावडे, राहणार बाजार सावंगी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट झालं आहे आणि मला कुठंतरी नोकरी न करता स्वतःचा कुठंतरी एक व्यवसाय सुरू करायचा होता. त्या संदर्भात मी एक विचार केला की आपल्या गावातच राहून आपण स्वतः स्वयंरोजगार आणि आणखी लोकांना रोजगार कसा उपलब्ध करून देऊ याचा विचार करत एक डेअरी प्रोडक्ट हा व्यवसाय निवडला. डेअरी प्रोडक्ट का बरं निवडला की त्याच्यासाठी आमच्या शेतकऱ्याकडून रॉ मटेरियल हे उपलब्ध गावातच रॉ मटेरियल होतं आहे. आमच्या गावातून दुधाचं किंवा तालुक्यातून दूध किंवा जिल्ह्यातून दूध वेगळ्या दुसऱ्या जिल्ह्यात जायचं आणि तिथं प्रोडक्ट बनवून परत आमच्या जिल्ह्यासाठी यायचा. मग त्याचा एक विचार केला की 2009 ते 10 साली की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये कुठंतरी एक प्रोसेसिंग युनिट कुठंतरी सुरू करावं आणि त्याच्यातून रोजगारही होईल आणि शेतकऱ्याला 2 पैशाचा भावही जास्त मिळेल. या हिशोबानं डेअरी प्रोडक्ट लाईनमध्ये मी आलो. दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीचा व्यवसायच करायचा हे निश्चित झाल्यानंतर नलावडे यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. गावात आसपास दूध मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतंच. शेतकऱ्यांकडून ते विकत घेऊन त्यापासून छोट्या स्तरावर काही पदार्थ तयार करायला त्यांनी सुरुवात केली. हळूहळू लोकांचा प्रतिसाद वाढू लागला. आपण योग्य दिशेनं वाटचाल करत आहोत असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. आपल्याच गावात नवीन व्यवसाय सुरू करण्यामागे नलावडे यांचा आणखी एक उद्देश होता, तो म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य भाव मिळावा. गावातच दुग्धजन्य उत्पादनांचा व्यवसाय सुरू झाल्यामुळे या दुधाला मागणीही वाढली आणि नेहमीपेक्षा जास्त भावही मिळू लागला. 2019-20 मध्ये मी डेअरी प्रोडक्टमध्ये प्रोडक्शन सुरू केलं आहे. तेव्हा माझ्याकडं गावामध्ये संकलन होतं, जस्ट 500 ते 1000 लिटरवर संकलन सुरू असायचं आणि शेतकऱ्यालाही मिनिमम एक 28 ते 25 ते 28 रुपयापर्यंत दर मिळत होता. त्याच्यात आम्ही डेअरी प्रोडक्शन सुरू केल्याच्यानंतर जी वाहतुकीचा खर्च वेगळ्या जिल्ह्यात जाऊन 200-150 किलोमीटरपर्यंत वाहतुकीचा खर्च कमी करून आम्ही प्रोडक्शन बनवून आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या गावामध्ये किंवा आमच्या तालुक्यामध्ये विक्रीसाठी सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही पनीर बनवलं, दही बनवलं, बेसिकली 2 प्रोडक्टपासून सुरुवात केली. याच्यासाठी आम्हाला मिनिमम 100-150 लिटरपर्यंत दूध लागायचं. हळूहळू शेतकऱ्यांनाही त्या 2 पैशाचा फायदा झाला. तो कसा की आम्ही प्रोडक्शन करायचो आणि गावातच विक्री करायचो. त्याच्यामुळं आम्हालाही प्रोडक्शनमध्ये कॉस्ट कमी पडायची. आम्ही 2 पैशांना शेतकऱ्यांना 2 रुपये वाढवून द्यायचो. अशा संदर्भात मग हळूहळू करता एक वर्षभर चाललं. नंतर आम्हाला परत प्रोडक्शन वाढवायचं, दूध वाढवलं आणि प्रोडक्शन लाईन वाढवली. त्याच्यानंतर आम्ही लस्सी, श्रीखंड, बासुंदी, पनीर, आम्रखंड, मलाई पेढा, कंदी पेढा, तूप असे विविध प्रकारचे 20 प्रोडक्टपर्यंत सुरुवात केली. याच्यात युनिक म्हणजे कसं, मार्केटमध्ये पेढा मिळायचा पण आमचा कंदी पेढा का बरा, तर आम्ही त्यासाठी एक युनिक रेसिपी वापरली. जसं की मार्केटमध्ये जास्त साखरेचा पेढा असायचा, आमचा कमी साखरेचा पेढा वापरून आम्ही मार्केटचा जो कस्टमरचं म्हणत जो कोणी पेढा कंपल्सरी खात नव्हतं, तर आम्ही गावरान तूप वापरून जो पेढा बनवला त्याची टेस्ट कस्टमरला खूप आवडली.
मग तीच टेस्ट इम्प्रूव्हमेंट करत त्याच पेढ्याच्या विश्वासावर आमचं लस्सीसुद्धा कस्टमर घ्यायला लागला. बेसिकली मार्केटमध्ये अडचण निर्माण झाली नाही आम्हाला कस्टमरपर्यंत जाण्यासाठी. मग लस्सीबरोबर श्रीखंड जायला लागलं, पेढा जायला लागला, तूप जातं आहे, दही जातं आहे, आम्रखंड बनवलं, श्रीखंड बनवलं. पूर्ण प्रोडक्ट आम्ही नॅचरल बनवले आणि हळूहळू मार्केटमध्ये त्याची ग्रोथ होते. आता मिनिमम आमच्या मार्केटमध्ये 20 ते 22 प्रोडक्ट डेअरी बाय प्रोडक्ट आहे, बाकी गुल्फीचे 20 प्रोडक्ट आहे, अशी मिळून आता 40 प्रोडक्टची रेंज आहे. दुग्ध उत्पादनांचा व्यवसाय प्रत्यक्ष सुरू करण्याआधी प्रशिक्षण घेण्याची गरज संदीप नलावडे यांना वाटत होती. त्यानुसार त्यांनी अनेक संस्थांमध्ये जाऊन रीतसर प्रशिक्षण घेतलं. कृषी विज्ञान केंद्रानं केलेल्या मार्गदर्शनाचाही त्यांना त्यांच्या व्यवसायात खूप फायदा झाला. सर्व प्रकारची पूर्वतयारी करून व्यवसायाला सुरुवात केल्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास सोपा झाला. ह्या डेअरी व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एक रेसिपीज. त्या आम्ही सुरुवातीला माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यामुळं मला कुठे टेक्निकल बॅकग्राऊंड माझा नव्हता, जसं की डेअरी डिप्लोमा वगैरे कोणताही टेक्निकल बॅकग्राऊंड नव्हता आणि मला तर व्यवसायात आवड होती आणि मला व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी मी विचार केला की आता मला ट्रेनिंग हवी होती किंवा प्रशिक्षणाची गरज होती. मग कुठं घ्यायची? मग त्यावेळेस कृषी विज्ञान केंद्र KVK मार्फत मला तंजावरला पाठवण्यात आलं. तामिळनाडूमध्ये निपटेम नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये पाठवलं. त्यावेळेस मी तिकडं ट्रेनिंग घेतली आहे. आत्मा अंतर्गत कृषी विभागामार्फत मी आनंदला गुजरातमध्ये ट्रेनिंग घेतली आहे, अंबाला पंजाबमध्ये ट्रेनिंग घेतली आहे, सिलिगुडी आसाममध्ये ट्रेनिंग घेतली आहे. बेसिकली ह्या सगळ्या गोष्टीला मला ह्या ट्रेनिंगसाठी प्रायव्हेट ट्रेनिंग तर 2018-20मध्ये तर नव्हत्याच आहे, पण ह्या ट्रेनिंगसाठी मला महाराष्ट्र शासनाने, कृषी विभागाने आणि कृषी विज्ञान केंद्राने KVKने मला ह्या ट्रेनिंगसाठी पाठवलं. मी ट्रेनिंग पूर्ण केल्या आणि त्या रेसिपीज घेतल्या, युनिक रेसिपी, आणि त्या रेसिपी घेऊन मला माझ्या बिझनेसमध्ये मी प्रशिक्षण घेऊन बिझनेस सुरू केला, स्टँडिंग केला. कुठल्याही नवीन उत्पादनाच्या यशाचं रहस्य असतं ते त्याचं वेगळेपण. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर उत्पादनांसारखंच एक नवीन उत्पादन आलं तर त्याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. त्यामुळे आपलं प्रत्येक उत्पादन वेगळं आणि दर्जेदार कसं असेल यासाठी त्यांनी मेहनत घेतली. ट्रेनिंग पूर्ण झाली, पण याच्यासाठी कुठंतरी इक्विपमेंटची गरज होती, मशिनरीची गरज होती. तर मग आता प्रोडक्शन तर सुरू करायचं, पण मशीन्स कशा उपलब्ध करायच्या यासाठी शासनाने खूप साऱ्या योजना लॉन्चिंग केलेल्या आहे. प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योग या अंतर्गत विचार केला कृषी विभागाने की अशी योजना आहे, याच्या अंतर्गत तुम्ही एक गट स्थापन करा, शेतकरी गट म्हणून, आणि त्या संदर्भात शेती प्रक्रिया उद्योग म्हणजे तुम्हाला याच्यासाठी लागणारं भांडवल हे बँक उपलब्ध करून देईल आणि त्यासाठी काही सबसिडीसुद्धा आहे. विचार केला करावं की नाही करावं, कारण की कोणीतरी फक्त सबसिडीसाठी काही योजना असतात, पण नाही, कृषी विभागामध्ये तुम्ही करताच ह्या गोष्टी, तुम्ही स्वतः बिझनेस करणारच आहे, तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला स्टँडिंग आणि बॅलन्स तुम्हाला जो फंड पाहिजे होता तो उपलब्ध तयार होईल. मग नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत पोखरा जागतिक बँकेनं जे या प्रोजेक्टसाठी, जसं की शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी जी चालना मिळावं यासाठी जी योजना काढली ना पोखरा नावाची, त्या योजनेचा आम्ही लाभ घेतला. त्या अंतर्गत आम्हाला मिनिमम पहिल्या टप्प्यामध्ये एक इक्विपमेंटची गरज होती. कुठं लाख रुपयातही सुरू केला आम्ही. मिनिमम सगळ्यात सुरुवातीला 35,000 रुपयात आम्ही इक्विपमेंटमध्ये सुरुवात केला आमचा बिझनेस. पण तेवढा तो स्टँडिंग नव्हता, म्हणजे तो मॅन्युअली होता. आम्हाला त्याला सेमी ऑटोमॅटिक करायचं होतं किंवा ऑटोमेशनमध्ये जायचं होतं, जो व्यवस्थित हायजेनिक मेंटेन केला जाईल अशा पद्धतीने इक्विपमेंट खरेदी करायची होती. पण भांडवल कमी असल्यामुळे इक्विपमेंट नाही घेत. त्यावेळेस वर्ल्ड बँकेने आपल्या महाराष्ट्र शासनाने आत्मा अंतर्गत जी नानाजी देशमुख कृषी संजीव योजना आहे, एक फार सुंदर योजना होती. त्या योजनेचा आम्हाला लाभ दिला. एक 7 लाख रुपयापर्यंत आम्हाला तिचं फंडिंग झालं आहे, बेसिकली अनुदान मिळालं आहे. आणि त्या अनुदानामध्ये आम्ही 4 मशीन्स खरेदी केल्या आणि तिथून आमच्या बिझनेसची चांगली ग्रोथ सुरुवात झाली. ती कशी की मशीन्स आल्या आणि प्रोडक्शन वाढलं जास्तीत जास्त आमच्या तालुका जिल्ह्यापर्यंत, वेगळ्या तालुक्यात असं मिळून आम्ही मिनिमम आमची प्रोडक्शनची लाईन वाढली आणि त्याच्यातून थोडासा नफा जो मिळत राहिला त्याच्यामधून आम्ही दरवर्षाला हळूहळू एक इक्विपमेंट खरेदी करत गेलो आणि असं करून आजपर्यंत आमचं मिनिमम 50 ते 80 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट झाली आहे. तीसुद्धा पूर्णतः याच्या प्रॉफिटमधूनच आपण करत 5 वर्षापर्यंत आम्ही आता इक्विपमेंटमध्ये सुरुवात झाली आहे. सगळ्यात सुरुवातीला डेअरी प्रोडक्टमध्ये सुरुवात तर केली, पण काय प्रोडक्ट बनवा. सगळ्यात सुरुवातीला पनीर तर बनवलं, दही बनवलं. कस्टमरची रिक्वायरमेंट गेली तर तुमच्याकडे आणखी कोणता प्रोडक्ट काय रेंज आहे
टेस्ट तर आवडली. नंतर आम्ही श्रीखंड बनवलं, बासुंदी बनवली. मग त्यासाठी कंदीपेढा हा युनिक आहे. कंदीपेढा बनवला. हे बेसिकली आत्ता असं करताना कस्टमरची जशी रिक्वायरमेंट येईल, ज्या टाईपमध्ये कस्टमरला प्रोडक्ट हवा आहे, जसं की सिटीमध्ये पाहिलं तर कमी साखरेची लस्सी पाहिजे, ग्रामीणमध्ये गेलं तर थोडीशी साखर वाढून असते. मग त्या टाईपमध्ये आम्ही जशी कस्टमरची रिक्वायरमेंट घेऊन आणि प्रोडक्शन सुरुवात केली. प्रचंड चांगली मागणी मिळते. जसं की आम्हाला वेगवेगळ्या आज आमचे मिनिमम 30 ते 35 प्रोडक्ट, मिनिमम पूर्ण 40 प्रोडक्टची रेंज झाली आहे, फ्लेवर रेंज झाली आहे. त्यात फ्रूटखंड बनतं आहे, आम्रखंड बनतं आहे, श्रीखंड बनतं आहे, लस्सी बनते आहे, पायनॅपल लस्सी बनते, मलाई लस्सी आहे, पाऊच लस्सी आहे, दही आहे. 5 लिटरपासून तर आमचं 10 लिटर, 200 ml पासून तर 10 लिटरपर्यंत पूर्ण दह्याची रेंज आहे. बेसिकली हे सगळे प्रोडक्ट आमचे आज नॅचरल प्रोडक्ट बनत आहे. कस्टमरची पसंती वाढत आहे आणि हळूहळू याच्यात आम्ही इम्प्रूव्हमेंट करतो आहे खूप सारी. का कस्टमरला पाहिजे काय त्या टाईपमध्ये आणखी नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्चिंग करतो आहे. जसं की आता आईस्क्रीममध्ये काही फ्लेवर्स लॉन्चिंग करायचे, गुल्फीमध्ये काही नॅचरल फ्लेवर्स लॉन्चिंग करायचे, तर ते आमचं इम्प्रूव्हमेंट चालू आहे. आज आमच्या 12 प्रकारच्या वेगवेगळ्या गुल्फ्या आहे नॅचरल फ्लेवर्समध्ये. याच्यातही आम्ही कस्टमरनुसार त्याच्यात आणखी कस्टमर वाढवत जाऊ सगळ्या गोष्टी. योग्य दर्जा राखत असतानाच स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही आदर्श डेअरी नेहमीच दक्ष असते. याबद्दलचे सरकारने आखून दिलेले सगळे नियम आणि अटींची पूर्तता करण्याची खबरदारी इथं घेतली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता याच्यामध्ये FSIचे नियम झाले की बारीक बारीक प्रत्येक प्रोडक्टसाठी आपल्याला लायसन घेणं गरजेचं राहत आहे. मग त्यासाठी आमचं स्टेट लायसन घेतलं आहे FSIकडून, फॉस्कॉसकडून. आणि त्यासाठी खूप सारे बारीक बारीक नियम आहे. ते नियम आमच्याकडे पूर्णतः पाळल्या जातात. आमच्या गोष्टीकडं पूर्ण फ्लाय कॅचअप झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टी, पाण्याचं व्यवस्थापन, निचरा व्यवस्थापन झालं आहे, हायजेनिक पूर्णतः मेंटेन केले जाते. त्याच्यानंतर आमचा प्रोडक्ट सेल्फ लाईफसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हायजेनिक मेंटेन झाली म्हणजे सेल्फ लाईफ वाढते आपल्या प्रोडक्टची आणि चांगला प्रोडक्ट बनतो मार्केटमध्ये. मग ती सगळी गोष्ट त्यासाठी काही लायसन्स गरजेचे राहतात. जसं की पॅकर लायसन झालं आहे, ते आपल्या वजन काटे विभागाकडून ते सुद्धा आम्ही घेतलेलं आहे. फॉस्कस लायसन आहे, FSIकडून जे फॉस्कस स्टेट लायसन आहे ते सुद्धा घेतलं आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे टेक्निकल हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळ्या लायसन्स घेऊन सगळ्या फॉलोअप करून आणि हायजेनिक मेंटेन ठेवूनच आम्ही प्रोडक्ट बनवले जातं. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर उत्पादनांसारखंच आपलंही उत्पादन तयार करणं किंवा त्यात हलक्या दर्जाचे घटक वापरणं असेही गैरप्रकार काही वेळा दिसून येतात. तंत्रज्ञानाचा अतिवापर केला तर उत्पादनात थोडासा कृत्रिमपणाही दिसून येतो. आदर्श डेअरीची उत्पादनं तयार करताना नलावडे यांनी या गोष्टी कटाक्षानं टाळल्या आहेत. उत्पादन जास्तीत जास्त नैसर्गिक असावं यासाठी त्यांचा पहिल्यापासूनच आग्रह आहे. त्यामुळे ग्राहकांचा विश्वासही टिकून आहे. आजोबांनी सुरुवात केली 1998 पासून जी डेअरीची संकल्पना होती, सरकारी डेअरी आहे, ती स्थापन करून तिच्यात जे सभासद आहे, आज आमचे 300+ सभासद आहे शेतकऱ्यांचे, त्यांच्यासाठी आम्ही गाईचं नवीन नवीन योजनासुद्धा आहे. बोनस वाटपाच्या दरवर्षीसाठी गाईचं AI करायचं असेल त्यासाठी मग आमचा डेअरीचा डॉक्टरचा असतो. पशुखाद्य द्यायचं तो सुद्धा आमच्या डेअरी अंतर्गत मिळतो. आणि ज्या काही सवलती किंवा योजना किंवा काही मेळावे घ्यायचे तर ते सुद्धा आम्ही करतो शेतकऱ्यांसाठी. आणि त्यांच्याकडून आम्ही जे चांगलं जसं की सकस चांगला प्रोडक्ट बनण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचं दूध आवश्यक आहे. मग चांगली गुणवत्ता हे शेतकऱ्यांना कशी मिळणार, त्याच्याकडून कसं चांगली क्वालिटी आपण तयार करून घेऊ, त्यासाठी त्या गाईसाठी संगोपनाचे आम्ही मेळावे घेतो. जे कसे एक खनिज द्रव्य झाले त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या मॅडम जिंतूरकर मॅडमसुद्धा आमच्याकडे येऊन त्या वेळोवेळी मेळावे घेऊन आणि दूध उत्पादकांना चांगलं चारा व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन या विषयावर सुद्धा चर्चा करून आणि चांगलं मार्गदर्शन देतात. त्याच्यातून चांगल्या गुणवत्तेचं, चांगल्या क्वालिटीचं दूध आमच्या डेअरीला मिळतं आहे आणि त्याच्यापासून चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्टसुद्धा बनतो आमचा. त्यासाठी काही दुधाचंच ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर आम्हाला काही फ्लेवर्स वापरायचे. मग फ्लेवर्स वापरायचे तर आम्ही गुल्फीसाठी काही फ्लेवर्स वापरतो. मग ते नॅचरल फ्लेवर मार्केटमध्ये AI फ्लेवर खूप सारे आहे, पण आम्ही त्याच्या व्यतिरिक्त नॅचरल फ्लेवर कसं तयार करता येईल, जसं की गुल्फी बनवायची, जांभूळ गुल्फी बनवायची, तर कुठंतरी AI फ्लेवर न वापरता नॅचरल जांभूळ आणून त्याच्यापासून पावडर बनवून आणि ते मी गुल्फीसाठी वापरलं. चिकूपासून तर आता खूप सारे वेगवेगळे फ्लेवर्स आहे, खूप सारे प्रकार आहे. तर चिकूपासून फ्लेवर बनवून, ऊसापासून गुल्फी बनवायची, त्यासाठी पायनॅपल, तर पायनॅपलची क्रशिंग करतो. अद्रक फ्लेवर बनवायचा ऊसाच्या गुल्फीसाठी, तर त्यासाठी आपण ओरिजिनल अद्रक वापरतो. बेसिकली याच्यासाठी शेतीमालावर जी प्रक्रिया, उद्योग म्हणतो आपण का शेतीमालावर प्रक्रिया काय करायची, तर जो शेतीत माल पिकल त्याच्यावर फ्लेवरसाठी सुद्धा तोच माल वापरून आणि त्याच्यात आम्ही डेव्हलप केले फ्लेवर्स. जसं की आज नॅचरल लस्सी, आमची फुल फॅटमध्ये लस्सी जी मार्केटला आहे तिचं प्रचंड चांगली कस्टमरची चांगली मागणी त्या लस्सीसाठी आणि ती कुठंच आम्ही नॅचरल फ्लेवरमध्येच बनवतो, कुठंही आर्टिफिशियल फ्लेवर त्यासाठी वापरत नाही आहे.
सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करण्यासाठीही नलावडे यांची धडपड सुरू असते. नेहमीच्या कुल्फींबरोबर उसाची कुल्फी तयार करता येईल का असा विचार पुढे आला आणि त्यात केलेला प्रयोगही यशस्वी झाला. आदर्श डेअरीनं अशा अनेक फ्लेवर्सची कुल्फी बाजारात आणली आहे आणि त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुल्फीमध्ये एक नवीन नवीन प्रकार आम्ही लॉन्चिंग केले, जसं की मावा गुल्फी आज फेमस आहे मार्केटमध्ये. मावा गुल्फी कोणती, तर मग त्यासाठी खवा हा गावरान तुपामध्ये भाजून घेतला जातो. भाजून घेतल्याच्यानंतर त्याच्यात दूध वापरलं जातं पूर्ण प्युअरली, आणि स्टॅपलायझर असतात म्हणजे गुल्फीसाठी आईस्क्रीमसाठी वापरावं लागतं. ती स्टॅपलायझर वापरून ती बाइंडिंग केली जाते आणि ती नॅचरल गुल्फी, नॅचरल म्हणून कशी की ती प्युअर मावाचीच आहे, कुठेही त्याच्यात पावडर, मावा पावडर वगैरे ह्या कोणत्याच गोष्टी नसतात राहत. त्याच्यामुळे प्युअर नॅचरल खव्यापासूनच बनवलेली ती मावा गुल्फी, तिची पसंती चांगली आहे. त्याच्यानंतर पिस्ता गुल्फी बनवली आहे. पिस्तानंतर आम्ही मँगो गुल्फी बनवली. मँगोसाठी मँगो पल्पच आम्ही स्वतः बनवून आणि त्याच्यापासून गुल्फी बनवली आहे. मँगो पल्प गुल्फी, पिस्ता असे वेगवेगळे. तर त्याच्यात आम्ही ऊसाचा एक प्रयोग नवीन केला की मार्केटमध्ये आपल्याकडं जो कच्चा माल आहे, तर कच्चा माल काय होतं, दुधापासून तो प्रोडक्ट बनवतं आहे, पण आपल्या भागामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये ऊसाचंही खूप सारं उत्पादन आहे आणि ऊसाला किंमत म्हणजे बेभाव असतो, म्हणजे 2,000 ते 3,000 रुपये प्रति टनाचा हिशोबानं आहे. तर मग त्याच्यात तरी प्रोसेसिंग करता येईल. तर प्रोसेसिंगमध्ये काय युनिट आहे, तर मिनिमम गूळ बनतं, साखर बनते, याच्या व्यतिरिक्त काय बनतं का, तर त्याच्यापासून आम्ही एक प्रयोग केला की त्याच्यापासून आपल्याला ऊसाची गुल्फी बनवायची. ऊस पॅकेजिंगसुद्धा, रस हा हायजेनिक लोक म्हणून आम्ही पॅकेजिंगसुद्धा त्यात प्रयत्न चालू आहे आमचा करण्याचा. पण गुल्फी मार्केटमध्ये चांगली चालू आहे. गुल्फीसाठी आम्ही पहिल्यांदा चांगला स्वच्छ ऊस तोडून, एक चांगला पकलेला त्याचं 15 ते 20 ब्रिक्स असणार, ते ऊस तोडून आणलं जातं, स्वच्छ करून त्याची क्रशिंग केली जाते. क्रशिंग करून आम्ही गुल्फी मेकरला त्या रसाला गुल्फी मेकरला बाइंडिंग करतो, हार्डनरला हार्डनिंग करून आणि पॅकेजिंग करून मार्केटला टाकलं जातं. असा एक नवीन प्रयोग केला, कस्टमरची पसंती चांगली मिळाली त्याला. मग त्याच्यामध्ये आम्ही फ्लेवर्समध्ये जाण्याचा विचार केला. नंतर आम्ही नवीन हळूहळू त्या ऊसाच्या गुल्फीमध्ये काय फ्लेवर देऊ शकतो आपण, तर आम्ही पायनॅपल फ्लेवर त्याच्यात यूज केला. जसं की पायनॅपल मार्केटमधून आणायचं, पायनॅपलच क्रशिंगमध्ये टाकायचं, म्हणजे तो नॅचरल फ्लेवर झाला आणि तो क्रशिंगमध्ये टाकून आणि आम्ही त्याच्यापासून तो फ्लेवर बनवला. जसं की संत्रा फ्लेवर, मोसंबी फ्लेवर, लिंबू फ्लेवर, असे मिनिमम आम्ही एक 5 ते 7 प्रकारचे फ्लेवर त्यात ॲड करून आणि गुल्फी बनवली. चांगला रिस्पॉन्स मिळाला त्या गुल्फीचा सुद्धा. असे मिळून आमच्या आज 10 ते 12 प्रकारच्या वेगवेगळ्या गुल्फेसमध्ये आम्ही आज चांगलं डिमांड आहे. उत्पादनांची घडी व्यवस्थित बसली तरी त्यांच्या विक्री आणि वितरणाची व्यवस्था करणं हे मोठं आव्हान असतं. नलावडे यांनी त्यासाठी आपल्या जवळच्या मंडळींची मदत घेतली आणि त्यांनाही रोजगार उपलब्ध करून दिला. इतर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सगळीकडेच आपल्या उत्पादनांचा विस्तार वाढवण्यासाठीही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आदर्श डेअरी प्रोडक्टमध्ये मिनिमम आम्ही 1,500-2,000 लिटरपर्यंत जशी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे त्या टाईपमध्ये माल बनवतो. मग तसं हळूहळू त्याचं व्यवस्थापन, मार्केटिंग व्यवस्थापन आमचा एक मावस भाऊ आणि एक आत्या भाऊ आहे. मग आम्ही त्यांच्याकडं कुठंतरी नोकरी न करता तुम्ही सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व व्हा माझ्याकडं. तर मी पूर्णतः माझं विक्रीचं व्यवस्थापन मी त्यांच्याकडे सोपवलं. जसं की माझा एक्झाम्पल, माझ्याकडे जी लस्सी मला पडते 12-15 रुपयापर्यंत पडते, तर मी त्यांना फिक्स सांगितलं की मला जर 12 ते 15 रुपयाला पडते तर मिनिमम मी तुम्हाला 16 रुपयाला विकतोय, मला 2 रुपये मिळत आहे आणि तुम्ही 1 रुपया 50 पैशावर तुम्ही काम करा. तर माझं पूर्ण विक्रीचं व्यवस्थापन ते दोघंजणं सांभाळत आहे आणि मार्केटमध्ये पूर्ण एजन्सीज, डिस्ट्रीब्युटर आणि रिटेल काउंटर या तिन्ही ठिकाणीसुद्धा आमचे आज मिनिमम 7 तालुक्यामध्ये 150हून अधिक रिटेल काउंटर आहे. 15 ते 18पर्यंत एजन्सीज आहे आणि स्टॉकिस्ट आहे आमच्या जिल्ह्याला, मिनिमम 3 ते 5पर्यंत स्टॉकिस्ट आहे. अशा एवढ्या चॅनलनुसार आमचं काम चालतं आहे आज. पण विक्री व्यवस्थापन बऱ्याच कंपन्यांचं कॉम्पिटिशनसुद्धा पहिल्यांदा आमच्याला होतं, पण आम्ही प्रोडक्टची गुणवत्ता कमी नाही केली. गुणवत्ता आणि क्वालिटी मेंटेन करून मार्केटमध्ये आज जे आमचं मिनिमम 5 ते 10 हजार जी लस्सी विकते ही फक्त गुणवत्ता क्वालिटीच्या हिशोबानं कस्टमर आज डोळे झाकून घेतं की आदर्शची लस्सी आहे, बिनधास्त घ्यावं. या स्टेपमध्ये आम्हाला आज चांगला अनुभव आला आहे आणि नवीन प्रोडक्ट लॉन्चिंग करून आणि तो बिनधास्त घेतो आहे कस्टमर, तोच विश्वास आमचा कस्टमर आहे. संदीप नलावडे यांच्या व्यवसायात त्यांच्या कुटुंबियांची साथही मोलाची होती. त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येकानंच यातली माहिती आणि प्रशिक्षण घेऊन कामाला हातभार लावला. संदीप यांच्या पत्नी रुपाली आता या व्यवसायात महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. आम्ही अगोदर घरात छोटे 5 किंवा 7-10 लिटरपासून दूध तापवून दही बनवायला लागलो आणि हळूहळू पनीरसुद्धा आम्ही घरीच बनवायचो. नंतर हळूहळू अशी
जाणीव व्हायला लागली की आपण शेतीपेक्षा काहीतरी बिझनेस जर आपण हँडल करू शकतो, तर हळूहळू त्या कामापासून सुरुवात आपण मोठमोठे वाढवत जाऊ. त्याच्या दही किंवा दूध जास्त वाढवलं आणि मग आम्ही 2021 पासून आमची छोटीशी फॅक्टरी तयार करून त्यात आम्ही समजा हळूहळू बरेच प्रोडक्शन वाढवू लागलो आणि आता कम्प्लिटली आमचं 5व्या वर्षाला रनिंग सुरू आहेत बिझनेस. हेसाठी लस्सी, तूप, श्रीखंड, बदाम शेक, पनीर हे सगळं आम्ही. आणि आता मी सुद्धा मला माहिती नव्हती, ट्रेनिंग वगैरे काहीच घेतलं नाही, तरी मी माझ्या मिस्टराकडून हळूहळू सगळ्या गोष्टी शिकत आणि आता मी पण कमीत 60-70% मी एकटी काम रोजगार लावून हँडल करू शकते. बदाम शेक, श्रीखंड याची पॅकिंग वगैरे सगळी मी बघून घेते. राहिला विषय पेढा पण बनवला की बांधणं वगैरे सगळं पॅकिंग ते माझ्याकडे असते. आणि जर गरज पडली तर समजा रोजगार अजून महिला लावून मी सगळे कामं करून घेते त्यांच्याकडून. शेतीशी संबंधित व्यवसायात करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना व्यावसायिकांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे नियमितपणे मार्गदर्शन केलं जातं. व्यवसायाची प्राथमिक तयारी, आर्थिक मदतीच्या योजना, सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सवलती, विक्री व्यवस्था, बाजारपेठेची गरज अशा सगळ्या गोष्टींबद्दल योग्य माहिती दिली जाते आणि त्यातून व्यवसायाला मोठी मदत होते, असं छत्रपती संभाजीनगर कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञ डॉक्टर अनिता जिंतूरकर यांनी सांगितलं. कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही दुग्ध व्यवसायाचे जे काही व्यावसायिक प्रशिक्षण करतो, त्यामध्ये दुधापासनं वेगवेगळे प्रॉडक्ट बनवणे, त्याची मार्केटिंग, ब्रँडिंग कसं करायचं, त्याचबरोबर जो काही माल आहे त्याचं विक्री व्यवस्थापन कसं करायचं याबद्दलही आम्ही सविस्तर मार्गदर्शन करतो. आपल्याकडे बरेचसे शेतकरी येतात आणि त्यांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण पाहिजे असतात. त्याचबरोबर फाईल ज्यांना करायची असते त्यांना ही सर्टिफिकेटची गरज असते. त्याच्यामुळे कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून आम्ही 7 दिवसाचं व्यावसायिक प्रशिक्षणाचं नियोजन करतो. यामध्ये दुधाच्या व्याख्यापासून ते पूर्ण मार्केटिंग कशी करायची इथपर्यंत आम्ही हे करत असतो. त्याचबरोबर बँकेचे जे काही अधिकारी असतात ते त्यांना बँकेच्या संदर्भातले जे काही कागदपत्र आहे त्याची माहिती देत असतात. आणि याचा मेन मुद्दा काय आहे की बाबा आज आपण पाहतोय की बेरोजगारी खूप वाढलेली आहे. तर मग जे काही ग्रामीण भागातील युवक युवती आहेत त्यांच्यासाठी पशुसंवर्धनामध्ये दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांना बरीच मागणी आहे आणि हे दुग्धजन्य पदार्थ जे डेली नीड्समध्ये येतात. मग त्यामुळे आपण या जर का वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही निर्मिती केली आणि त्याचं तांत्रिक प्रशिक्षण जे आहे कृषी विद्यापीठ असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील यांच्याकडनं घेतलं तर नक्कीच हा जो काही व्यवसाय प्रत्येकाचा संदीप सारखा आदर्श डेअरीच्या रूपात आपण पाहू शकतो. केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचं वेगळं कौशल्य आत्मसात करण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं नलावडे यांना वाटतं. वेगवेगळ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना, तरुणांना, बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठीही त्यांचे सातत्यानं उपक्रम सुरू असतात. गावात खूप सारे बचत गट सुद्धा आहे. मग यांनाही कुठेतरी व्यवसाय काय करावा असं एक नियोजन. मग ते बऱ्याच वेळेस व्हिजिटसुद्धा करता का आपण आदर्श डेअरी प्लॅन्टला व्हिजिट करू की हा बिझनेस कसा उभा राहिला. पण त्यांच्या डोक्यात काहीतरी कल्पना आली. मग आमच्याकडून आम्ही त्यांच्यासाठी एक सजेस्ट केलं आहे की मिनिमम आपल्या बचत गटामार्फत तुम्ही कोणता प्रोडक्ट बनवू शकता. तर सगळ्यात सोपा प्रोडक्ट एक खवा हा प्रोडक्ट. मग काही बचत गटाच्या महिलासुद्धा आम्ही त्यांच्याकडून खवा बनवायचं त्यांना शिकूनसुद्धा त्यांना शिकवलं का खवा कसा बनवला जातो. खवा बनवणं सांगून आणि त्यांच्याकडून तो खवा खरेदी करून आम्ही गुल्फीसाठी आम्हालासुद्धा स्वतः वापरतो, आमच्याकडून नाही बनव. किंवा त्यासाठी आमचं व्हिजन आहे का आता गुलाबजामुनचं प्रीमिक्समध्ये आता आम्ही लॉन्चिंग करतो आहे का गुलाबजामुन प्रीमिक्समध्ये या बचत गटाच्या महिलाकडून खवा त्यांना रोजगार तयार होईल आणि त्याच्यापासून आमचा आदर्श डेअरीचा एक चांगला आणि बल्कमध्ये प्रोडक्ट म्हणाल तर गुलाबजामुन प्रीमिक्स आम्ही एक लॉन्चिंग करतो आहे का मार्केटमध्ये आता रेडी टू इट्स लोकांना पाहिजे. मग गुलाबजामुन बनवण्यासाठी खवा न घेता त्यांनी प्रीमिक्स घ्यावं. मग त्या महिलांना रोजगारसुद्धा मिळाला आणि आदर्श डेअरीला एक प्रोडक्टसुद्धा लॉन्चिंग झाला. ते एक आमचं बेसिकली भविष्यातले आत्ता लॉन्चिंग करतो आहे. बेसिकली आज नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बनलं तर सगळ्यात सफिशियंट बेस्ट राहील आणि स्वतःला पण एक व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून घेण्यासाठी नक्कीच सगळे तयार होऊ शकतात. त्याच्यामुळं जास्तीत जास्त तरुणांनी ह्याच नाही तर अनेक वेगवेगळ्या व्यवसायाकडे जर वळलं तर ही चांगली संधी आहे. आणि मार्केटमध्ये आजच्या कंडिशनला जे
नोकरी मागेल्यापेक्षा कुठे सिटीत गेल्यापेक्षा आपल्या गावातच आपल्या गावातून आपल्या शेतात आपण एखादं छोटंसं युनिट सुरू करून आणि एक प्रक्रिया उद्योग जर सुरू केला, यासाठी गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या सबसिडी आहे. गव्हर्नमेंट बसले, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आहे. PMFME झालं आहे, प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया अंतर्गत इन्स्टंटली 21 दिवसाच्या आतमध्ये फाईल निकाली लागून तुम्हाला लोन प्रोसेससुद्धा होते. इक्विपमेंट घ्यायचं असले तरीसुद्धा, आणि सगळं गाईडलाईन्स आहे. आज हा सगळा प्रत्येक वर्ग, कृषी विभाग झाला, या सगळ्या गोष्टी आज सगळे सहकार्य सगळ्यांचं आहेच आहे. तांत्रिक मार्गदर्शनसुद्धा सगळ्यांचं कृषी विज्ञान केंद्रात झालं आहे, कृषी विभागात झालं आहे, आत्मांतर्गत झालं आहे. सगळ्या गोष्टी आहे अवेलेबल. यांचा फायदा करून आणि नवीन नवीन व्यवसायात उतरावं हेच आवाहन करू शकतो. गावातल्या तरुणांनी आपापल्या भागात आपल्या आवडीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्यायला हवं. मेहनत केली आणि नवीन प्रयोगांसाठी सतत प्रयत्नशील राहिलं तर प्रगतीची दारं त्यांच्यासाठीही निश्चितच खुली होऊ शकतील. संदीप नलावडे यांनी आपल्या उदाहरणातून हाच आदर्श तरुण उद्योजकांसमोर ठेवला आहे.